अरविंद इनामदार आमचे जे कमिशनर होते, त्यांची एक पद्धत होती बोलण्याची, या देवा कसं काय देवा, काय काय आणू का तुम्हाला, काय देवा. त्यांच्याशी बोलताना एक दिवस ते म्हणाले, नाना मला काही कळत नाही, आमच्या पोलीस खात्यातल्या लोकांना, काही मंडळी ना, सगळ्यांना नाही, पण ते का पैसे खावेसे वाटतात. अहो आम्हाला जेवढा पगार मिळतो का नाही तो खर्च होत नाही हो. त्या माणसाची म्हणजे शेवटपर्यंत अरविंद इनामदारांच्या घरी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता, अरविंद इनामदार गेले तेव्हा सुद्धा. तर ही आपल्याकडे अशी माणसं आहेत. लालबहादूर शास्त्रींच्या घरी ज्यावेळी त्यांचे मित्र पैसे मागायला गेले, मला एक 200 रुपये पाहिजेत, त्यावेळेचे 200 रुपये, लालबहादूर शास्त्री म्हणले माझ्याकडे नाही आहेत एवढे पैसे. त्यांची बायको म्हणाली नाही माझ्याकडे आहेत, तिने 200 रुपये दिले काढून. शास्त्रीने विचारलं तुझ्याकडे एवढे पैसे आले कुठून. ती म्हणली नाही, दर तुम्ही पगारातून देताना त्यातले 5-10 रुपये मी वाचवते. त्यांनी गव्हर्नमेंटला पत्र लिहिलं की मला ह्याच्या पुढे माझा 10 रुपये पगार कमी करा. यशवंतराव चव्हाण गेले त्यावेळी त्यांच्या खात्यावर 25,000 रुपये नव्हते. आपल्या मंत्र्यांच्या म्हणजे साधा आपला नगरसेवक आज निवडून आला की पुढच्या वर्षी तो कोट्याधीश असतो, त्याची चौकशी का नाही होत. म्हणजे मला कळतं की हा भ्रष्ट आहे, पण तुमच्या का नाही लक्षात येत. त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे की नाही एकनाथराव. म्हणजे तुम्ही आमची मी 100 रुपये आल्यानंतर 30 रुपये इन्कम टॅक्स भरतोच, 18 रुपये तुम्ही अजून जीएसटी घेता. हे सगळं आम्ही केल्यानंतर सुद्धा आमच्या चौकशा होतात, तुमच्या का नाही होत.